हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आज मी तुमच्यासोबत ब्राउनी आणि चॉकलेट केकची रेसिपी शेअर करणार आहे. हे मी इथे विदाऊट ओव्हन आणि एग न वापरता मी इथे केलेलं आहे. आपला दरवेळेचा केक एगलेसच असतो. सो आज पण मी एगलेसच केक केलेला आहे. सो इथे आपण 1.5 वाटी जे चॉकलेट प्रेमिक्स असतं ते घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहे. त्यामध्ये आपण मी ऑइल आणि जे पीठ असतं आपलं कणिकचं ते मी इथे लावलेलं. तुम्ही मैदा पण लावू शकता. बटर पेपर नसला तर तुम्ही ते लावू शकता. सो इथे आता इथे मी 2-3 ड्रॉप्स जे ते चॉकलेट एसेन्सचे मी इथे टाकलेले आहेत. आणि इथे आता आपण पाणी घेतलेलं आहे आणि याला आता आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जसं लागेल तसं आपण पाणी टाकत जायचं आहे आणि याला जास्त एकदम पातळ पण नाही करायचं आहे, म्हणजे एकदम असं पाणी वगैरे जास्त नाही टाकायचं आहे त्यात. अच्छा, तुम्ही पाणीच्या जागी दूध पण टाकलं तरी चालतं. आणि याला चांगलं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलास तर तुम्ही कलर पण टाकू शकता, बट कलरची काही जरूरत नाही, म्हणजे ऑब्वियसली ते ब्राऊन होऊनच जातं आहे. सो इथे कलरची जर तुम्हाला टाका वाटलं तर तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी याला जास्त एकदम नाही केलं, म्हणजे जास्त पाणी नाही टाकलं, जसं लागतं तसं मी टाकलेलं आहे. एकदम इथे असं पातळ वगैरे असं नाही केलेलं आहे. खूप जास्त म्हणजे पाणी नाही टाकलेलं आहे मी इथं, जसं लागतं आहे तसं मी टाकलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आणि मी बाजूला कढई तापायला ठेवलेली होती ऑलरेडी. आणि आपलं ज्यामध्ये आपण केक बेक करणार ते आपण जे भांडं आहे ती पण आधीपासून रेडी करून ठेवलेलं होतं. कारण की जसं आपलं बॅटर तयार होतं तर त्याला आपण जास्त वेळ असं ठेवू नाही शकत, म्हणून मग इथे मी तयार करून ठेवलेलं होतं आपलं जे भांडं होतं ते. सो आता यामध्ये आपण टाकणार आहे आपलं जे बॅटर आहे ते. जर तुमच्या घरी डेअरी मिल्क असतील तर ते तुम्ही टाकू शकता. मी इथे डेअरी मिल्कच यूज केलेले आहेत 5 वाले. अच्छा, आधी याला टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण ठिकाणी स्प्रेड होईल. सो इथे मी 5 वाले 2 डेअरी मिल्क घेतलेले होते. तुम्ही डार्क चॉकलेट किंवा दुसरी कॅडबरी जे असेल, म्हणजे दुसरे जे चॉकलेट्स तुम्हाला आवडतात ते पण यूज करू शकता. सो इथे मी डेअरी मिल्क यूज केलेलं आहे आणि याला मी वरूनच टाकलं आहे, बट असं चमच्याने थोडंसं असं त्याला डिप केलेलं आहे आतमध्ये. मी जास्त इथे चॉकलेट यूज नाही केलेलं आहे, कारण की आपल्याला वरून पण टाकायचं आहे. पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता. सो इथे आता आपण कढईमध्ये आपला केक ठेवून द्यायचा आहे. याला 15-20 मिनटाकरता बेक होऊ द्यायचं आहे कमी फ्लेमवर. सो इथे आता डार्क फॅन्टसी घेतलेली आहे मी, ती घरी होती आणि मग म्हटलं विचार केला की चला यापासून आपण आता ब्राउनी बनवू. सो म्हणून मी इथे डार्क फॅन्टसी घेतलेली आहे आणि ते मी 4 बिस्किट्स घेतलेले आहे त्याचे. याला मी बारीक वगैरे काही केलं नव्हतं, आणि जर मिक्सरमध्ये काढलं पण असतं पण त्यामध्ये क्रीम असते, सो म्हणून म्हटलं नको. तर यामध्ये मी दूध यूज केलेलं, तुम्ही वाटलंच तर पाणी पण यूज करू शकता. आणि यामध्ये मी ते बिस्किट्समध्ये दूध टाकलेलं आहे. आणि आता आपण त्या बिस्किटला असं 2 पार्ट्समध्ये तोडून घ्यायचं आहे. आणि इथे मी दूध जास्त टाकलेलं आहे, जसं आपल्याकडे बिस्किट्स पण कमी होते आणि ती जी ब्राउनी झाली असते ती खूप कमी झाली असती. सो म्हणून मग मी इथे जे आपलं चॉकलेट प्रेमिक्स ते पण यूज केलेलं आहे. तर याला आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. तर याला आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचे. त्याचे जे आपले बिस्किट्स आहे जे की डिझॉल्व नाही झाले चांगले दूधमध्ये, ते आपण काढून घ्यायचे. आणि इथे मी चॉकलेट प्रेमिक्स पण यूज केलेलं आहे, थोडं जास्त नाही बट थोडं 2 चमचे तरी मी इथे चॉकलेट प्रेमिक्स यूज केलेलं आहे.
आणि इथे मी डार्क चॉकलेट टाकलेली आहे. याला पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी आपल्या केकमध्ये मी डेअरी मिल्क टाकली, सो इथे मी डार्क चॉकलेट टाकली. तुम्ही डार्क चॉकलेट दोघीमध्ये पण टाकू शकता किंवा यामध्ये पण डेअरी मिल्क टाकू शकता. आणि वरून आता आपण थोडीशी अशी डार्क चॉकलेट परत टाकलेली आहे. आणि आता याला पण आपण बेक व्हायला ठेवून द्यायचं. याला पण आपण ऑलमोस्ट 15-20 मिनटं कमी फ्लेमवर ठेवायचं आहे. आणि इथे जो आपला केक आहे तो तुम्ही बघू शकता, फ्लफी असा फुललेला पण येतो. सो आता आपण याला चेक करू. केक तर झालेला आहे आणि आता आपली जी ब्राउनी आहे ती आपल्याला करायची आहे. सो आपण यामध्ये कढईमध्ये ब्राउनी जी आपली आहे ते आपण बेक व्हायला ठेवून द्यायची आहे. ब्राउनीला पण आपण ऑलमोस्ट 15-20 मिनटं कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. आणि तिथपर्यंत जो आपला केक आहे तो आपण इथे साईडला काढून घेतलेला आहे आणि त्यावर असा कपडा आपण ठेवलेला आहे. तिथपर्यंत जो केक थंड पण होईल म्हणून आपण त्याला आता साईडला ठेवलेला आहे. सो इथे जो आपला केक आहे तो थंड झालेला आहे. यावर मी आता याला कट वगैरे नाही केलं आहे किंवा याला लेयर्स नाही केलेले आहेत, कारण की हा जास्त एकदम असा फुलला वगैरे नव्हता. यामध्ये ना मी सोडा टाकलेला आहे ना मी इनो टाकलेली आहे. आणि यावरून आता आपण डार्क चॉकलेट टाकली वर. सो डार्क चॉकलेटला चांगलं आपण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि इथे मी जास्त नाही यूज केली डार्क चॉकलेट, कारण की आपल्याला ब्राउनीवर पण टाकायची आहे. सो इथे ना जे आपले ब्राऊन कलरचे स्प्रिंकल्स असतात ते मी इथे यूज केलेले आहे. अच्छा, तुमच्याकडे जर कोको पावडर असेल तर ती पण मी इथे टाकलेली आहे थोडी, जास्त नाही, मी तशी थोडीफार टाकलेली आहे वरून. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. सो इथे आता जो आपला केक आहे तो रेडी झालेला आहे. आणि इथे आपल्याला साईडला आपली जी ब्राउनी आहे ती पण ऑलमोस्ट डन झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपला केक किती मस्त दिसतो आहे. सो इथे आता आपली ब्राउनी बेक होऊन झालेली आहे. यावर पण आपण डार्क चॉकलेट टाकायची आहे. हे तुमच्यावर आहे तुम्हाला किती टाकायची काय तर, कारण की मला डार्क चॉकलेट खूप जास्त आवडते. सो मी ते जास्त यूज केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला केक पण रेडी झालेला आहे आणि ब्राउनी पण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.